ज्ञानेश्वर गोरले यांच्याकडनं दोन्ही संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. खास करून सुरेश पारधी यांच्यासाठी. सामन्यात सुरुवात होते. पहिला चेंडू. आजच्या दिवसाचा दुसरा सामना आपण पाहतोय. गोलंदाज मार्कवर सज्ज आहे तो म्हणजे सुभाष. स्ट्राईकला येतो विजय. नॉन स्ट्राईकला येतो सुरेश. सुरेखाचा टोले चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. चांगला क्षेत्ररक्षण आणि मात्र फलंदाजी ते बाद होईल. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. मोठा आदरा बसतोय तो म्हणजे जांभूलपाडा संघाला विजय याच्या रूपाने. विजयाची जागा भरून काढण्यासाठी नवीनपणा देतो खेळपट्टीवर अजय. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मितेश इलेव्हन कुरून त्यांच्या विरुद्ध येतो म्हणजेच श्रीराम स्फोट जांभूलपाडा. स्ट्राईकला येतो सुरेश पारधी. एक क्रिकेट मधील मोठा नाव. चांगला खेळ त्यांचा निश्चित पाहायला मिळेल आपल्याला. सुरेख असा चेंडू. पंचांकडे मात्र दाद मागण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सुभाष याच्याकडनं. भरपूर अपील केली होती मात्र फलंदाज नॉट आउट आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पुढला चेंडू सुरेश पारधीसाठी. चांगला साठवलाय चेंडू. सुरेख फटका पाहायला मिळाला. प्रेक्षणीय फटका आणि हा चेंडू जाईल सीमा पार. हा येईल चौकार. कावड दादाची फरमाईश टिमक्याची झोलीबाई गाणं झाला पाहिजे. हे टिमक्याची झोलीबाई रागान फुलला येते. हे टिमक्याची झोली. सुरेश पारधी याच्या बॅट मधून आणि चौकाराने मात्र आपल्या संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं खोललं जात आहे. पुढला चेंडू सामोर जातो सुरेश पारधी. सुरेख असा चेंडू मात्र पंचांचे इशारे येते. मात्र डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जाते. स्ट्राईक सुरेश पारधीकडेच राहील. जीवनदान पण निश्चित मात्र सुरेश पारधी याला मिळाला आहे. धावसंख्या पाहतो धाव फलकावर 5 या आकड्यावर. 3 षटकामध्ये किती धावांचं आव्हान ठेवतो म्हणजे श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघ. कारण कुरुल संघ सुद्धा चांगला संघ आहे. चांगले क्षेत्ररक्षण लावलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला आपल्या दोन खेळाडू दरम्यान. निश्चित या 2 धावा येतील. धाव संख्या बघतो धावलकावरती म्हणजेच 8 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कुरुन संघ. कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. कारण 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटके संपवायची नोंद घ्यायची. स्ट्राईकला येतोय नवीन फलंदाज तो म्हणजेच अजय. अजय याने अजून एकही चेंडूचा सामना केलेला नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त
8 धावा, एक फलंदाज मात्र बाद झाले. विजय आज शून्यावर बाद झाला होता. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र फलंदाज मात्र तंबूमध्ये परतावं लागले. शेवटचं षटक घेऊन येतो, सॉरी दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज सोपान येतोय. संघानं दुसरं आणि सांगे पहिले षटक असेल. स्ट्राईकला आपण पाहतो अजय याला. धावसंख्या पाहतो 10 प्रकार फक्त 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. या ठिकाणी सन्मानित सतीजी जाधव, स्वप्नील जाधव या दोन मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. श्रावण स्फूर्ती चषक 2021-22 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. कुठला चेंडू चांगला साठवलेला चेंडू, चेंडू जाईल लॉंगा पाणी काव कॉर्नरच्या वरून. हा येईल षटकार, चांगला फटका पाहायला मिळाला. अजय जर यांनी जर बघितलं तर षटकाराने आपलं स्वतःचं खातं खोललेलं आहे. संघाची धावसंख्या पाहतो 10 फलकावर 14 या आकड्यावर. तर विनंती असेल श्रावण स्पोर्ट संघाचे जे व्हॉलंटियर त्यांनी कृपया बॉटल यांचा ताबा घ्यायचा आहे. सुरेख असा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेच्या हातामध्ये जातोय. तर पहिल्या षटकाराने आपलं खातं खोललं तर मात्र दुसरा चेंडू निर्धाव, चांगली वापसी केली गोलंदाज सोपान याने. धावसंख्या 10 प्रकार पाहतो आपण ती 14 धावा. सुरेख असा आठवले चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने, चेंडू जाईल सीमा पार. हा दुसरा षटकार आपण पाहतोय फलंदाज अजय याच्या बॅट मधून. बाबांची अशी परवानगी की करंदाजाचं नाव आला पाहिजे शेवटचा गाणी. अरे डोंगरच्या माहुल्या, डोंगरच्या माहुल्या, तुझ्या आयलो मे दर्शनाला, तुझ्या आयलो मे दर्शनाला, तुझ्या आयलो मे दर्शनाला ना तू पायऱ्या या चहरा, तुझ्या आयलो मे दर्शनाला ना तू पायऱ्या या चहरा. थँक्यू डीजे. दोन षटकार पाहतोय आपण अजय याच्या बॅट मधून. धावा जर बघितल्या 10 फलकावर आपण पाहतोय ती म्हणजेच 20 या आकड्यावर पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सोपान याचा पहिल्या षटकाचा जर विचार केला तर सुभाषाने चांगली गोलंदाजी हाताळली होती. 8 धावा खर्च करून एक फलंदाज मात्र बाद करण्यामध्ये यश आलं होतं. धावचीच्या रूपाने हा फलंदाज बाद झाला होता. कुठला चेंडू सुरेख असा चेंडू, चेंडू आय मध्ये गोलंदाज होता. झेल काले, झेल होईल का पाहूया. आणि सुरेख असा झेल, व्हॉट अ कॅच. वीरशराचा तो खास कल्पेश दादा आला नावास, वीरशराचा तो खास कल्पेश दादा आला नावास. ओदेच्या गावागाव फलंदाजांना सुद्धा विनंती असेल आपण लगेच यायचं मैदानामध्ये, कारण 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटके संपवायची नोंद घ्यायची आहे. पुन्हा स्ट्राईकला येतो तो सुरेश पारधी. स्ट्राईकला देतो सुरेश पारधी. गोलंदाज सजीव होते, गोलंदाज मार्गावर सोपान. कुठला चेंडू सुरेश पारधीसाठी. सुरेख चेंडू मात्र उजव्या एसटी सोडून टाकलेला चेंडू.
पंच आमच्याकडे वळतील. वाईटचा इशारा. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वलण घेतला होता. स्ट्राईकला देतो सुरेश. फुलरलेचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. दुसरी धावेचा प्रयत्न मात्र नसेल तर निश्चितच एका धावर समाधान मानायला लागते. पुढला चेंडू सचिन आणि डाव्या एष्टी सोडून टाकले चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा आहे. अंकुश जाधव यांचं सुद्धा इथे आगमन त्याला विनंती असेल कृपया आपण मंचावरून बसायचं. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मंडप डेकोरेटर SD विसे आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सूर्यकांतचा चेंडू मध्ये बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू निडसा येत नाही तोपर्यंत एक धाव निश्चित पूर्ण होईल. धाव संख्या धावबळकर 24 धावा. अंकुश जाधव आपल्याला विनंती असेल कृपया आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. केवळ आपल्याकडे 3.5 मिनिटं शेष आहेत. मितेश विलंग करून सर्व संघांना विनंती असेल कृपया वेळे संदर्भी आम्हाला सहकार्य करायचं आहे कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला मेगा फायनल खेळवायची नोंद घ्यायची आहे. पंचांचा व्हाईटचा इशारा येतोय. सूर्यकांतचा चेंडू पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. कृपया ज्या रस्त्यामध्ये बाईक वगैरे आहे ते कृपया साईडला घ्यायचे आहेत. पुढला चेंडू सुरुवात टाकलाय चेंडू. शतरक्षक आहे. झेल होईल का पाहूया. आणि झेल सोडलाय आणि मात्र जीवनदान सुद्धा इथे मिळालेलं आहे. तर विचार केला तर पाव करण्याच्या दिशेने हा झेल उडाला होता पण मात्र झेल सुटलाय. मात्र एक धाव निश्चित मिळेल. एका धावने संख्या धावसंख्या जाईल धावफलकावर 26 धावा. पुढला चेंडू सांभाळता येतो सुरेश पारधी. चांगलासा चेंडू. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. जर विचार केला तर सुरेश पारधीने भरपूर संघर्ष करावा लागला धावांसाठी. सुरेश पारधीचा विचार केला तर सलामीसाठी फलंदाज फक्त एक चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता
आणि एक दुहेरी आणि सिंगल अशा 3 धावा जर विचार केला तर आतापर्यंत 8 या धावसंख्येवर फक्त 9 या धावसंख्येवर खेळतोय सुरेश पारधी. पुढला चेंडू आणि मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाते. एक धावील या एका धावेने संघ धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 10 फलकावर 27 धावा. पुन्हा सज्ज होईल सुरेश पारधी. सुरुवात टाकले चेंडू क्षेत्ररक्षक आहे झेल होईल का पाहूया. आणि झेल मात्र निश्चित पकडला जातोय आणि मात्र सुरेश पारधी याची खेळी संपुष्टामध्ये येते. हा तिसरा आदरा बसतोय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला सुरेश पारधी याच्या रूपाने. कडुलिंबाला आला कसा कोण पाला कोण पाला. सुरेख असा आठवलेला चेंडू महत्वाचा चेंडू होता. महत्वाचा षटकार येतो म्हणजे श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला याच फटक्याची अपेक्षा होती. मदन ठाकरे साहेब, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. विजयाचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे 34 धावांचं. 18 चेंडू 34 धावांचं आव्हान. आदरणीय मदनजी ठाकरे साहेब, आपलं श्रावण स्मृती चषक 2021-22 मध्ये मनपूर्वक स्वागत. आपणाला विनंती करतोय आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. श्रीराम जांभूळपाडा संघ पीटीसी मधील 2019चा आपण जर विचार केला तर अग्रगण्य राहिलेला हा संघ. सुरेश पारधी यांनी 2017 साली खासदार चषकामध्ये उपांत्य फेरीचा सामना हा हातातून गेला होता आणि त्यानंतर निश्चितच त्या भावना व्यक्त केल्या होत्या की सर पुढच्या वर्षी आमचा संघ बघा. आणि त्याच्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. एकापेक्षा एक संघाचे खेळाडू घडवले त्याने. अजय, विजय, भावेश, विशाल, निकेश, विकी आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिले तर बांधणी केली. स्वतः सुरेश आणि हनुमान हे तर खेळाडू अनुभवी खेळाडू होते, मात्र नवोदित खेळाडूंना त्यांनी संधी देत जी संघाची बांधणी केली ती लाजबाब होती. 26 जानेवारी 2019 वाफळे येथे जी बीसीसी बोरिवली विरुद्ध फायनलचा सामना होता. अप्रतिम सामना पहिल्या 2-2.5 षटकामध्ये कुठेही श्रीराम जांभूळपाडा संघ हा सामना जिंकेल असं वाटलं नव्हतं. परंतु अजय, विजय आणि त्यांच्या साऱ्या खेळाडूंनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि भावेशने सामन्याला टर्निंग पॉइंट दिला. काही चेंडू राखून तो सामना अंतिम जिंकला होता. श्रीराम जांभूळपाडा संघानं दाखवून दिलं प्लीज खेळ सुरू करायचा आहे. सलामीची जोडी मितेशी लावून करून खेळाला सुरुवात होतोय. विजयाचं लक्ष आहे 34 धावांचं. पुढच एकदा सर्व सन्माननीय अतिथींचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आपलं मनपूर्वक स्वागत. प्रथम पारितोषिक आपण जर पहिल्या स्पर्धेमध्ये आकर्षक अशा पद्धतीनं 33,333 रुपये प्रमोद बाळू गोरले साहेब यांच्या सौजन्यानं. द्वितीय पारितोषिक प्रमोद यशवंत पाटील साहेब आणि रोहिदास गणपतजी गोरले साहेब यांच्या सौजन्यानं. तृतीय पारितोषिक तुकाराम गोपाळ घोडविंदे
जे अभियंते आहेत विद्युत परीक्षण कल्याण शिवाई चौकामध्ये सन्माननीय योगेश जाधव साहेब ॲडव्होकेट आहेत जे पोलीस पाटील डोहळ्याचे, त्यांच्या सौजन्यानं चतुर्थ पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 22,222, तृतीय पारितोषिक 11,111 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक 8,888 रुपये. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ चषक आम्हाला लाभलेले आहेत. कुमार सचिन वसंत गोरले यांच्याकडनं. खेळाला सुरुवात करायची, प्लीज खेळाला सुरुवात करा. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीजच्या मानकरी खेळाडूला सुंदर आकर्षक चषक आहेत संदीप विषय यांच्याकडनं. खेळ सुरू करायचा आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज सुरेश पारधी. सामोरा जाईल मितेश 11 कुरुन संघाचा सुभाष मोरे आणि सोन्या पाठारे. तर पहिला चेंडू पॉवर प्लेचं षटक, क्षेत्ररक्षणाची रचना देखणी, पुढे सरसात मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉट वरती चेंडूची पेरणी केली, चेंडू थोडा हळूच बाहेर निघाला. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑन, त्याचप्रमाणे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि आपण जर पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सर्कल रेषेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात आहेत, एक मिड विकेटला आणि एक वायडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. पुढचा चेंडू सुरेश पारधी यांचा, सामोरा जाईल तो सुभाष मोरे. पंच शकील कोट्टी, थोडासा आखून टप्प्याचा चेंडू भिरकावला जातोय मिड विकेटच्या क्षेत्राकडे. एका टप्प्याच्या साह्यानं एक धाव पूर्ण. या धावेनं खातं खोललं जातंय मितेश 11 कुरुन संघाचं. धाव बलकावरती धावा झळकतायत बिनबाद. एक धाव. मोठे पटके प्रत्येक षटकामध्ये मारावे लागणार आहेत. सोन्या पठारे तडाखेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातोय, त्याची जबाबदारी त्याला पार पाडावी लागेल. दरम्यान पुढचा चेंडू सुरेश पारधी यांचा, सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. फुटवर्क नव्हतं, चेंडूला ओळखण्यामध्ये अपयशी ठरला सोन्या आणि सुदैवी ठरला की एस्टीनच्या रोखानं चेंडू नव्हता. आणि सोन्या पठारे यांच्यासाठी षटकारामागे 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेला आहे उमेश कथोरे यांच्याकडनं. पुढे सरसावत पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र देहबोली ओळखली. गुडलेन स्पॉटवरती चेंडूची पेरणी केली, चेंडू हळूच बाहेर निघतोय. सन्माननीय मंदार गजानन जाधव, अध्यक्ष शिवसमर्थ यांचं या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान. दरम्यान सुरेश पारधी यांचा पुढचा चेंडू, सामोरं जाईल तो सोन्या पाठारे. निश्चितच सुरेख गोलंदाजी. एका पाठोपाठ एक निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, त्याच्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव. मी तर म्हणेन सोन्याची मोहोर प्रमाणे 3 षटकांचा सामना आहे आणि एखादा निर्धाव चेंडू म्हणजे तुम्हाला सोन्याची मोहोर हातामध्ये भेटलेली अशा पद्धतीनं गोलंदाजी केली जाते. कारण 34 धावा हे विजयाचं लक्ष. केवळ 1 धाव दिली 5 चेंडूंमध्ये. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पॉवरफुल षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी, पॉवर प्लेचा खेळ होता. काय गोलंदाजी असायला हवी हे दाखवून देतोय सुरेश पारधी. आपला पूर्ण अनुभव पणाला लावला आणि केवळ 1 धाव दिली. विजयाचं समीकरण बदलतंय. मगाशी तर पाहिलं तर जे विजयाचं समीकरण होतं 11.33 ची सरासरीने पूर्ण करायचं होतं, आता मात्र सरासरी उंचावते. अजूनही 33 धावा जोडाव्या लागतील. 16.50 च्या धाव गतीनं पुढील षटकांमध्ये धावा जोडायला लागणार आहेत. निश्चितच दर्जेदार गोलंदाजीचा नमुना पेश केला सुरेश पारधी यांनी. महाराष्ट्रभर अनेक स्पर्धांमध्ये ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती ठसा उमटवला तो सुरेश पारधी. अप्रतिम गोलंदाजीचा स्पेल सादर केला. दरम्यान दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज विशाल. विशाल सज्ज, सामोरं जाईल सुभाष मोरे. संघाचं नेतृत्व करत असतो तो विशाल. विशाल खेळ सुरू करायचा प्लीज.
15 मिनिटाची निर्धारित वेळ आहे, आपणाला लक्षात घ्या. दोन्ही संघ आणि सहभागी सर्व संघ. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, मिस टाइम फटका. अजय मला वाटतं चेंडू खाली येतोय. बॅकवर्ड फाईन लेगच्या स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला उभा केलेला होता. छेल अचूक टिपला गेला. पहिला झटका फटका बसतोय. मी ते शिलन करून सांगाला. ते मागील 4 दिवसापासून काय साथ दिलेली आहे डीजे ओंकार आणि डीजे संकेत यांनी. एक बाद एक धाव पलकावरती. थोडीशी कठीण परिस्थिती मितेश करून संघाची. दरम्यान पुढचा चेंडू विशालचा सुरेख मारा करतोय. चेंडू धाडला जातोय वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्राकडे. चांगला बॅकअप मिळाला. एक धाव मिळते. एक धावीच्या जोरावरती 2 धावा धाव पलकावरती. गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. ॲथलीट शरीरयष्टी आहे. छोट्या तणीचा हा खेळाडू आहे, पण छोटा फटाका बडा धमाका करण्याची क्षमता असलेला विशाल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. समोर जातोय फलंदाज दीपेश. डाव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंच शकील कोटी यांचा वाईटचा इशारा. एक धाव मिळते. एका धावच्या जोरावरती धाव पलकावरती धाव जळकतात. एक गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. बीसीसी तिथून दूर व्हा. राहील बीसीसी बोरिवली थोडे दूर व्हा तिथून. दरम्यान पुढचा चेंडू. एक जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळते. वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्राकडे झेल टिपला गेला. धक्का दिला जातोय. मितेश कडून संघाला दुसरा. कसं आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा. दैदिप्यमान 16 तर दैदिप्यमान 16 आपल्याला पाहायला मिळतोय. श्रावण स्मृती चषक 2021-22 मानाची सन्मानाची स्पर्धा. उमेश कतोरे यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक जो जाहीर झालेला होता तो मिळालेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू विशालता सामोरा जाईल तो सोन्या पाठारे. आणखी एक सुरेख फटका, मात्र ग्राउंडेड शॉट पाहायला मिळतो आपल्याला. वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्राकडे चेंडू गेला होता. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धाव बांधून तंबूत परततोय डीजे.
बघा एकत्र जमू नका. आपल्याकडे केवळ 4 मिनिटं शेष आहेत. 4 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक पूर्ण करणं बंधनकारक आहे. धावफलकावरती धावा झळकलेले आहेत. 16 धावा विजयासाठी 18 धावा ची जोड करावी लागेल. म्हणजे 3 किमान षटकार या षटकामध्ये जोडावे लागतील मितेश इलेव्हन कुरुन संघाला. आज आपण मोठ्या संख्येनं पाठीराखे वाफाळे गावचे पाहतोय, बोरिवली गावातील पाहतोय आणि निश्चितपणे एकंदरीत जर आजच्या गटाचा लॉट्स पाहिला तर पडघा टेनिस क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला या स्पर्धेनं. आणि पडघा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत येणारे सर्वोत्तम संघ एकमेकाशी झुंजत आहेत. जबरदस्त टफ एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये आयेकविरा भादाणे संघानं वर्चस्व गाजवलं. दुसऱ्या दिवशी आपण जर पाहिलं तर निश्चितच वर्चस्व गाजवलं होतं जय महाराष्ट्र भोईरगाव संघानं. तिसऱ्या दिवशी कल्याण तालुक्यातील चिंचवली संघ हा पात्र ठरला. आणि आज स्पर्धेचा चौथा दिवस. 4 पारितोषिक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारणाऱ्या खेळाडूला 5-5 सन्मान दिले जात आहेत. एकंदरीत पाहिलं तर एक सुरेख अशा स्पर्धेचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. सिन्नान खोत यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलंही स्वागत आहे. खेळ सुरू करायचा प्लीज. सिली मिडॉप पाहतोय. दबाव ही नेहमीच आपण जर पाहिलं गेम प्लॅन असतो सुरेश पारधी यांचा. अनुभवी खेळाडू आहेत. सिली मिडॉप जाणीवपूर्वक लावलेला आहे. कोणत्या प्रकारचा षटकार लागू नये याची दक्षता घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान पहिला चेंडू विकी आकुटप्प्याचा चेंडू होता मात्र ते तर्रार मारा. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडूची पेरणी केली होती. वेगानं चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय फलंदाज. सोपानला या ठिकाणी खेळ सोपा नाही आहे हे दाखवून देतोय विकी. 5 चेंडू 3 षटकारांची गरज. 3 षटकार कंपल्सरी जोडावे लागतील. 18 धावा उभाराव्यात लागतील. सुरेख गोलंदाजी. आता मात्र चेंडूच्या वेगात बदल केला. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया. पंच अझीम अंदुर्ले आणि पंच शकील कोटी उच्च कोटीचे पंच आहेत. BC4 मध्ये पंचांची कामगिरी करत असतात. अनेक नियम एक समालोचक म्हणून आम्ही जात असतो तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नियम. वसई पालघर जिल्ह्यामधले नियम वेगवेगळे असतात. कल्याण अगदी भिवंडीच्या लगत आहे तरी सुद्धा कल्याणमध्ये फ्री हिट नाही आहे. आणि आपण जर पाहिलं तर भिवंडी तालुक्यामध्ये मात्र जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व नियम समाविष्ट असतात. आणि हेच वैशिष्ट्य आहे की जबरदस्त अशा पद्धतीनं भिवंडी क्रिकेटचा दर्जा आहे तो उंचावलेला आहे. याचं कारण आहे पंचांची भूमिका, आयोजकांची भूमिका आणि निश्चितच येथील जे क्रिकेटर आहेत त्यांची सुद्धा क्रिकेटच्या प्रती असलेली समर्पित भावना. आणि याचमुळे आपण जर पाहिलं तर फार सुरेख अशा पद्धतीनं भिवंडीचा क्रिकेटचा क्लास उंचावलेला आहे. आज PTC मधील अनेक क्रिकेटर आपण पाहिलेत तर भिवंडी शहरी क्रिकेट सुद्धा गाजवत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर भावेश पवार पूर्ण रायगड ठाणे जिल्हा गाजवतोय. दुसऱ्या बाजूला निश्चितपणे महेंद्र मागे अँड कंपनी, विवेक शेलार अँड कंपनी सज्ज आहेत. दरम्यान पुढचा चेंडू संकेतसाठी टाकलेला हा चेंडू नक्कीच पाहूया आपण डिक्लर झोन कडे जातोय की काय. यस, डिक्लर झोन कडे हा फटका गेला. एकेरी धाव. 1 धावेच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकतायत. 17 धावा विजयासाठी. अजूनही 17 धावांची गरज आहे. म्हणजे 3 षटकार जे मारायचे आहेत ते मारावेच लागणार आहेत. प्रत्येक चेंडूवरती गोल्डन षटकार साकाराव लागणार आहे. तर पाहूया विकीचा पुढचा चेंडू. जबरदस्त प्रहार. चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रात. सीमा रेषा पार. दणदणीत खणखणीत षटकार.
पीटीसीचा धोनी म्हणून ज्याला म्हटलं जातं तो संकेत इथे फ्रंट फूट वरती आहे, जबरदस्त घणघणाती प्रहार करतोय. विकीला कुठेतरी आता गोलंदाजी करत असताना दबावाला बळी पडावा लागेल, पण दबाव झुगारून गोलंदाजी त्याला करणं गरजेचं आहे. 2 चेंडू शिल्लक, 2 चेंडूंमध्ये 11 धावेची गरज. सन्माननीय विश्वासजी मागे साहेब, सरपंच वाशेर यांच्या या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचंय. ग्रुप ग्रामपंचायत खांडवळ, जांभूळपाडा, जानवळ आणि वाशेरे यांचे विद्यमान सरपंच विश्वासजी मागे साहेब, त्याचप्रमाणे चिरोबा वाशेर संघाचे कर्ते धरते आपण मंचावर यायचंय.